महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला बातमी आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावरती ही मोठी गर्दी उसळली आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी गर्दी असून मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा सध्या बंद करण्यात आली आहे। सलग सुट्ट्या आल्यात आणि त्यामुळेच नागरिक वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणी किंवा मग तीर्थक्षेत्री निघालेले आहेत आणि त्यातच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी झालेली ही तुफान गर्दी। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ही अशी गर्दी झाली आहे। व्हीआयपी दर्शन सेवा सध्या त्र्यंबकेश्वर मंदिराकडून बंद ठेवण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सलग आलेल्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची उसळलेली ही मोठी गर्दी आणि तिथं सुरक्षा रक्षक या सगळ्या गर्दीला नियंत्रित करत असल्याचं आपल्याला दिसतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, एकतर 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत, एकतर पर्यटन स्थळी नाही तर तीर्थक्षेत्री लोक गर्दी करतायत, त्यापैकी त्र्यंबकेश्वरात काय स्थिती? त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं मंदिर आहे आणि सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये झालेली आहे। मात्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्माण झालेली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाणारे दोन्ही प्रवेशद्वार जे आहे त्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहे आणि ही अतिक्रमण काढण्याची जबाबदारी नगर परिषद विभागाची आहे, अर्थात प्रशासनाची आहे। मात्र त्यावर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे या ठिकाणी भाविकांना जाणारा मंदिरात जाणारा जो रस्ता आहे तो अतिशय छोटा आणि अरुंद झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी सदृश्य अशा प्रकारची परिस्थिती सकाळी निर्माण झाली होती। त्यानंतर मंदिर प्रशासनाने यावर तोडगा म्हणून व्हीआयपी दर्शन व्यवस्था जी आहे, दर्शन रांग जी आहे ती देखील बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र तरी देखील ही गर्दी जी आहे ती आटोक्यात येऊ शकलेली नाहीये आणि त्यामुळे आता या परिसरामधील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे आता कुणाचा जीव जाण्याची वाट प्रशासन बघताय का असा सवाल देखील या सगळ्यामुळे उपस्थित केला जातोय। मात्र या मंदिराच्या परिसरामध्ये होणारी सातत्याची गर्दी जी आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची देखील गरज आहे। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।